तर हाय पब्लिक, रोज तर ब्लॉग बनवणं शक्य नाही, त्यामुळे आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. तर आज आम्ही निघालो आहे फिरायला. त्या अगोदर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि नंतर लागलो होतो नॅशनल हायवेला, सातारा हायवे. तर आम्ही निघालो आहे डोंगरात बसलेले पुण्यापासून एक 30 किलोमीटर अंतरावर रामदरा, एक रामाचं मंदिर आहे तिथे. आमचं गुगल मॅप तर कधीच बंद पडलं होतं. लोकलच्या लोकांना विचारत प्रवास चालू होता आणि खरा निसर्गाचा आनंद तर हे दोघं घेत होते. 1-1.5 तास प्रवास करून विचारत आम्ही पोहोचलो ते आमच्या ठिकाणी. लांबूनच ते मंदिराची कमान दिसली आणि थोडाही वेळ न घेता लगेच आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. खूप प्राचीन मंदिर आहे. मंदिरामध्ये एक रामाची, लक्ष्मण, सीता आणि दत्तात्रय प्रभूंची एक मूर्ती आहे. मंदिरात काय फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शनही मस्त झालं. आणि हा मंदिराचा बाहेरचा व्ह्यू आहे. तिथे पोहोचल्याबरोबर लोकलचे 2 मित्र भेटले. हे 2 कुत्रे नाही बाई, आपली विकनेस आहेत ते. तिथे जाऊन एक कळालं की ते जोडीने यायला पाहिजे, पण हे बा आमचे जोडीदार. दादा नेक्स्ट टाइम. पूर्ण बाजूनी पाणी आणि त्या पाण्यामध्ये बसलेले रामदरा मंदिर. खूप प्रसन्न वातावरण, एकदम थंड. स्पेलिंग काय ब्रह्मा स्पेलिंग सांग. ही आमच्या ब्रह्माची इंग्लिश बरोबर आहे का ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. फुल मस्ती मजाक झाली. त्यानंतर लागली होती भूक. त्यानंतर निघालो आम्ही जेवायला. नंतर एक मिसळ मागवली आणि मस्त केला तो नाश्ता. त्यानंतर परत आलो ते आमच्या मंदिराच्या ठिकाणी. आसपासच्या परिसरात फिरत होतो, तेवढ्यात नजर पडली ती चिचांच्या झाडाकडे. मग इच्छा झाली की जाऊन चिचा आणूयात. भरपूर चिचा गोळा केल्या. त्यानंतर मग काय दावत. लाईफ किती झंड माहिती आहे का आमची. आम्ही घालू चिचा, सगळे सिंगल. त्या बघा अखंड वनवास. दुःख या गोष्टीचं वाटत नाही की आपण सिंगल आहोत, नाही का. दुःख या गोष्टीचं वाटतंय. असं आहे ना, आपल्या डोळ्यासमोर पाहावं लागतं. या गोष्टीचं लय दुःख वाटतं मला. काय आणि हे दोघं पण जोडीनंच आले होते. जाऊ द्या नेक्स्ट टाइम. शेवटी मांजरासोबत एक क्लिक घेतली आणि त्यानंतर झाला आमचा परतीचा प्रवास सुरू. परत निघालो तो पुण्याला, गुरुकुलला वापस. आणि इथून पुढे आपले येत राहतील सर्व ब्लॉग वगैरे येत राहतील. आपल्या यूट्यूबला पण एक चॅनल आहे YK ब्लॉग्स CV करून. त्यावर पूर्ण हा व्हिडिओ किंवा पूर्ण ब्लॉग आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. थँक्यू. चला.